8 फेब्रुवारी 2024ला 16,691चा उच्चांक नोंदवल्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 14,000 पर्यंत खाली आला। अवघ्या 1 महिन्यात एवढी मोठी पडझड झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। 2021 नंतर ज्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड्स किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक चालू केली आहे त्यांनी असं करेक्शन पहिल्यांदाच पाहिलंय। त्याआधी 2010, 2012, 2015 साली अशाच प्रकारचे लहान करेक्शन मार्केटमध्ये आले होते। या व्यतिरिक्त 2008, 18, 19 आणि 2020 मध्ये स्मॉल कॅप इंडेक्समध्ये खूप मोठा क्रॅश आला होता। 2008चं करेक्शन 2009 मध्ये संपलं, त्यावेळेला इंडेक्स उच्चांकापासून 78% खाली आला। मात्र त्यानंतर पुढच्या 9 वर्षात याच इंडेक्सने 9,600चा उच्चांक नोंदवला, म्हणजेच अवघ्या 10 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे 7 पट वाढले। टक्केवारीमध्ये विचार केला तर 2009 ते 2018 या 9 वर्षात स्मॉल कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप फंड्समध्ये गुंतवणूकदारांना 24% CAGR रिटर्न मिळाला। सांगण्याचा हेतू असा आहे की मार्केटमध्ये लहान करेक्शन आलं किंवा मोठा क्रॅश आला तर काही दिवस तात्पुरता लॉस होतो, मात्र आपण न घाबरता गुंतवणूक चालू ठेवली तर पुढच्या 5 किंवा 10 वर्षात आपल्याला चांगला रिटर्न मिळतो। बऱ्याच गुंतवणूकदारांना हे मॅक्रो पिक्चर माहीत नसतं किंवा खूप कमी बिझनेस चॅनल या संदर्भात गुंतवणूकदारांना माहिती देतात। मार्केट खाली आलं तर गुंतवणूकदार घाबरून जातात, आणखी लॉस होऊ नये म्हणून म्युच्युअल फंड्समधून पैसे काढून घेतात। मात्र मार्केट खाली येत असताना म्युच्युअल फंडचे युनिट रिडीम करणं ही अतिशय चुकीची स्ट्रॅटेजी आहे। ज्यावेळेला आणखी गुंतवणूक करून चांगला रिटर्न कमवण्याची संधी असते त्यावेळेला जर आपण पैसे काढून घेतले तर आपलं डबल नुकसान आहे। आपण नवीन गुंतवणूक नाही केली तरी कमीत कमी जुनी गुंतवणूक काढून घेण्याची चूक तरी नाही केली पाहिजे। आता सध्या स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये भीतीचं वातावरण असलं तरी आपण न घाबरता आपली गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे। मार्केट खाली आलं तर तेवढ्याच पैशात आपल्याला जास्त युनिट्स मिळतात, हा SIPचा सर्वात मोठा फायदा आहे। मार्केट खाली आल्यावर म्युच्युअल फंडमधून पैसे काढून घेऊ नये यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग। पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे, हे सगळ्यांना माहीत आहे। मात्र पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची ताकद समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्याचं सिक्रेट समजून घ्यावं लागेल। पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं सिक्रेट काय आहे ते आता जाणून घेऊया। समजा आपण म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली आणि त्यावर आपल्याला वार्षिक 15% रिटर्न मिळाला तर 20 वर्षानंतर या गुंतवणुकीचं मूल्य होईल साधारण 4 लाख रुपये। म्हणजे 10 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3 लाख रुपये फायदा झाला। मात्र तीच गुंतवणूक आपण आणखी 10 वर्ष पुढे चालू ठेवली आणि 15% CAGR रिटर्न मिळाला तर 20 वर्षानंतर पोर्टफोलिओची व्हॅल्यू होईल 16 लाख रुपये। म्हणजे 11 ते 20 या 10 वर्षात त्याच गुंतवणुकीवर 12 लाख रुपये अतिरिक्त फायदा झाला। पहिल्या 10 वर्षात 3 लाखाचा फायदा झाला आणि पुढच्या 10 वर्षात 12 लाख रुपयाचा फायदा झाला। याचा अर्थ आपण गुंतवणुकीचा कालावधी डबल केला तर आपला नफा 4 पट वाढला। हेच आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं सिक्रेट। पण याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला 20 वर्ष मार्केटमध्ये टिकावं लागेल। यासाठी आपल्याला छोटे मोठे करेक्शन आणि क्रॅशला न घाबरता धैर्याने सामोरं जावं लागेल। काही कारणासाठी मार्केट खाली आलं तरी आपल्याला मार्केटमध्ये टिकावं लागेल। शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये डर के आगे जीत आहे हे नेहमी लक्षात ठेवा।